नमस्कार, मी पौर्णिमा किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत तीळ गुळाची पोळी. तर चला, त्यासाठी काय साहित्य लागते बघूया. 1 वाटी तीळ घेतलेत आपण. मी हे गावरान तीळ घेतलेत. 1 वाटी गूळ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ मी मळून घेतले. ह्याच्या 2 ते 3 पोळ्या होतील. आता चला आपण पहिले तीळ भाजून घेऊया. खमंग खरपूस भाजून घेऊया गावरान तीळ. तुम्ही पॉलिशवर तीळ घेतले तरी चालेल. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही बघू शकता आता तीळ आपले भाजायला लागले. 4 ते 5 मिनटाची खरपूस भाजून घ्यायची तीळ, म्हणजे खमंग सुवास येतो. छान होती, खरपूस पोळी होती तिळाची आणि हे 8 ते 10 दिवस चांगली टिकते. तुम्ही बघू शकता तीळ आपले चटचट उडायला लागले. आता आपले तीळ भाजून झालेत. हे पूर्ण थंड करूया आणि मिक्सरमध्ये वाटून घेऊया तीळ आणि गूळ. आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया, बारीक करूया. बघू शकता हे तर आम्ही मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे मिश्रण तीळ आणि गुळाचं. आता आपण पोळी करूया. तुम्ही बघू शकता आता असं स्प्रेड करायचं आणि सुकं पीठ लावायचं आणि हे लाटून घ्यायचं. आपलं सारण पूर्ण स्प्रेड होत आहे. तुम्ही हे तुपामध्ये तेलामध्ये करू शकता. मी तुपामध्ये करणार आहे. तुपामध्ये छान लागते ही पोळी. थिकनेस बघा, अशी ह्या पद्धतीने केली. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा. तवा तापला आहे आपला आता इथं. खरपूस भाजून घेऊया. बघू शकता जास्त पातळ नाही करायची. ही 8 ते 10 दिवस टिकते पोळी. तिळगुळाची पोळी ही खरपूस भाजून घ्यायची आपण तुपामध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. गॅस केलाय. आता मी तूप लावते. मस्त खरपूस भाजून घ्यायची. छान गोड वास येतोय. पोळी फुगली माझी गुळाची. आता आपण मस्त खरपूस भाजून घेऊ 2 मिनटं अजून. तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजली आपली पोळी. खाणार असेल तर लगेच ताटामध्ये किंवा थोडा टाईम असेल खायला तर आपण हे जाळीवर काढूया. पुढची पोळी बघूया. अजून एक पोळी करून दाखवते मी तुम्हाला. थोडंसं आपण तूप लावूया. अशा पद्धतीने पण तुम्ही तिळगुळाची पोळी करू शकता. 2 चमचे सारण टाकते याच्यात. सुक्या पिठामध्ये मी तूप लावत आहे.
छान भाजली आपली पोळी. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघू शकता आपली तिळगुळाची पोळी तयार. अशी खरपूस भाजली. ही 8 ते 10 दिवस चांगली टिकते. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मस्त राहा, स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. बाय.